बासरी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. माप ओलांडून प्रगती घरात आली. पहिलं पाऊल घरात टाकलं अगदी तेव्हापासूनच कसं वागायचं याचे आराखडे तिने मनात बांधले होते. खरं तर पंकजला तिला नकार द्यायचा होता. जॉईंट फॅमिली एवढी एक गोष्ट सोडली तर नकार देण्यासारखं त्याच्यात काहीही नव्हतं. उमदा होता, चांगला कमवता होता, निर्व्यसनी देखील होता. अरेंज मॅरेज म्हणजे गॅम्बल असतं. मुळात मॅरेज म्हणजेच गॅम्बल असतं असं तिला वाटत होतं. तिच्या मोठ्या बहिणीने अरेंज मॅरेज केलं होतं. त्या लग्नात ती फार काही सुखी नव्हती. सासू सासऱ्यांचा नंडेचा त्रास होतच होता. माहेरी आली की ती भरभरून त्यांच्या उणीवात सांगत असे. तेव्हाच दीदीने म्हणजे तिच्या 2 नंबर बहिणीने ठरवलं होतं की करेल तर लव्ह मॅरेजच. पण तिनेही काही वेगळं केलं नाही. ताईच्या पायावर धोंडा पडला आणि हिने धोंड्याला जाऊन पाय आपटला एवढाच काय तो फरक. 2 नंबरचे भाऊजी फक्त दिसायला देखणे, पण दारू सिगरेट यांचे शौकीन. पार्टीला गेले की त्यांना भानच राहत नाही. म्हणताना लाख म्हणतील, तसं काही नाही, मी ओकेजनल ड्रिंकरच आहे. पण यांचं ओकेजन आठवड्यातून 6 दिवस असतं. त्याला काय करायचं? आता लव्ह मॅरेज केलं आहे ना, तेव्हा तुम्ही तुमचं पाहून घ्या असं म्हणायला दोन्हीकडची मंडळी मोकळी. त्यामुळे लव्ह मॅरेज करायचा चान्स असून देखील प्रगती त्या भानगडीत पडली नव्हती. ऑफिसमध्ये मित्रांमध्ये 1-2घांनी तिला प्रपोज केलं होतं. पण लग्न या विषयाबद्दल तिचा अनुभव म्हणजे तिच्या बहिणींचा अनुभव फार काही बरा नसल्यामुळे तिने स्पष्टपणे नकार दिला होता. 24-25 वयापर्यंत ठीक होतं. जसं वय वाढायला लागलं तसं घरातून प्रेशर येऊ लागलं आणि मग सांगलीच्या आत्याकरवी पंकजचं स्थळ आलं. पूर्ण म्हणावं असं अरेंज मॅरेज नाही आणि पूर्ण म्हणावं असं लव्ह मॅरेज देखील नाही. फॅमिली फंक्शनमध्ये पंकजला आणि त्याच्या कुटुंबाला ती 1-2दा भेटली होती. म्हणजे साधं बोलणं झालं होतं. त्याला ती ओळखत होती. म्हणून त्याला अरेंज मॅरेज म्हणणं जरा चुकीचं ठरलं असतं. पण मैत्री प्रेम अशी काही भानगड नसल्यामुळे ते लव्ह मॅरेज देखील नव्हतं. असंच भेटून ठरवून केलेलं लग्न तिचं झालं होतं. जॉईंट फॅमिली ऐकून तिने पहिल्यांदा नाक मुरडलं होतं. आई बाबा देखील प्रगतीच्या मनात नाही ना म्हणून नकार द्यायला तयार झाले होते. पण आत्याने समजावलं, अरे जॉईंट फॅमिली असली म्हणून काय झालं? मुलगा चांगला आहे, त्याचे आई वडील चांगले आहेत, भाऊ वहिनी देखील चांगली आहेत. मी स्वतः ओळखते त्या कुटुंबाला. अशी माणसं शोधून देखील मिळणार नाहीत आपल्याला. आणि तडजोड कुठे करावी लागत नाही रे. ट्रेनपासून प्लेनपर्यंत, ऑफिसपासून सोसायटीपर्यंत सगळीकडे सगळ्यांना तडजोड करावीच लागते. आपण आपल्या मुलीवर चांगले संस्कार केले आहेत ना, मग कशाला घाबरायचं? एकत्र कुटुंब हे काही नकार द्यायचं कारण आहे का? आणि अशी कुठे 20-25 माणसं घरात आहेत? घरात त्या दोघांना सोडून 5 माणसं, सासू सासरे, दीर जाऊ आणि त्यांचं लहानसं बाळ, म्हणजे एकूण 7 माणसांचं कुटुंब. पण घर देखील तसंच मोठं आहे ना. चांगला 3 BHK फ्लॅट आहे. शिवाय इथे तिथे देखील त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टी आहेत. पुढे मागे वेगळं राहायची वेळ आली तर आपल्या प्रगतीला काडी जमवावी लागणार नाही. आत्यांचं म्हणणं प्रगतीला पटत होतं. एकत्र कुटुंबाबद्दल तिच्या मनात अढी होती. पण घरचे मुळातच श्रीमंत असल्यामुळे पुढे मागे वेगळं राहायची वेळ आलीच तर दुसरा फ्लॅट निश्चितच तयार आहे. पाहू, 1-2 महिने राहून पाहू. नाही जमलं तर स्पष्टपणे नवऱ्याला घेऊन वेगळं राहूया असं तिने मनाशी पक्क बांधून टाकलं होतं. अगदी पहिल्या दिवसापासूनच तिने सगळ्यांशी मर्यादित बोलणं ठेवलं होतं. ताई म्हणाली होती, सुरुवातीला ना आपण किती जॉली आहोत, फॉरवर्ड आहोत असं दाखवतात हे लोक आणि मग आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतात. घरातली सून ही त्यांच्या फॅमिलीचा कधीच भाग होऊ शकत नाही हे ताईचं म्हणणं तिला चांगलं लक्षात होतं. दुसऱ्या दिवशी पूजेसाठी साडी नेसायची होती. सासूबाई प्रसादाचं काम करत होत्या. जाऊ छोट्या बाळाला घेऊन बसली होती. हातात साडी घेऊन तिची चुळबुळ सुरू झाली. जावेने म्हणजे वेदिकाने ते पाहिलं. अगं प्रगती साडी नेसायची आहे का? मी नेसवू का? तिने पटकन बाळाला बाबांच्या हातात दिलं आणि प्रगतीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेली. हा रंग किती छान आहे, तुझ्यावर अगदी छान खुलून दिसतोय. लाईट पिंक कलरची लिपस्टिक लाव, हं छान दिसेल. केसांचं काय करणार आहेस? थांब, मी यांना गजरे आणायला सांगते. खाली वाकून तिने अगदी चापून चोपून साडी नेसून दिली. केसांची छान हेअरस्टाईल करून दिली. पिंक लिपस्टिक आहे ना गं तुझ्याकडे, का माझ्याकडची देऊ? तिने विचारलं. त्यावर मात्र प्रगतीने माझ्याकडे आहे असं म्हटलं. प्रगती बाहेर पडणार त्यात
तेवढ्यातच तिने ड्रॉवरमधलं काजळ काढलं आणि तिच्या कानामागे तीट लावला. प्रगतीला थोडं ऑकवर्ड वाटलं. अगदी आपली ताईच समोर उभी आहे की काय असं तिला वाटून गेलं. पण त्याच क्षणी ताईचे शब्द आठवले. सुरुवातीला पुढे पुढे करतील आणि भांडणात मात्र घालून पाडून बोलतील. तेव्हा सुरुवातीपासूनच 4 हात जरा दूरच राहा. उसनं थँक्यू बोलून ती वेदिकाच्या खोलीतून बाहेर पडली. बाहेर पडताच सासऱ्यांनी भरभरून कौतुक केलं. अरे वा, धाकट्या सुनबाई अगदी छान दिसतायत. ते ऐकून हातातली कामं सोडून सासूबाईसुद्धा बाहेर आल्या. खरंच ग प्रगती, किती सुंदर दिसतेयस. साडीचा रंग तर फार सुंदर आहे. साडी आपल्या वेदूने नेसवली ना? त्यांनी पटकन ओळखलं. प्रगती फक्त हसली. तिला दिदीचं बोलणं आठवलं. एकमेकांशी किती चांगले संबंध आहेत. आपल्या दुसऱ्या सुनेवर आपण किती प्रेम करतो हे दाखवायची धडपड सुरुवातीला करतातच. पण नंतर असं काही बोलतील की ही माणसं तीच का असा प्रश्न आपल्याला पडतो अगं. त्या सगळ्या विचाराने प्रगती पुन्हा नेगेटिव्ह झाली. थांब मी आलेच असं म्हणत सासूबाई त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि बाहेर आल्या तो कसलासा सोन्याचा हार घेऊन. तिच्या गळ्यात घालत म्हणाल्या, छान दिसेल हा हार. घाल आणि मग तुझ्याकडेच ठेव. वेदू, तू ही साडी नेसशील ना तेव्हा तुला तुझ्या पूजेला दिला होता ना तोच हार घाल. तितक्यात भाऊजी गजरे घेऊन आले. प्रगतीकडे गजरे देत म्हणाले, आमचे धाकटे बंधुराज आहेत तरी कुठे की आजही पूजेला बायकोऐवजी लॅपटॉप घेऊन बसणार आहेत. ते असं म्हणतात सगळेजण खो खो हसले. आलो दादासाहेब, आम्हीही आलो असं म्हणत पंकज बाहेर आला. छोट्या बाळाला जवळ घेत त्याच्याशी खेळू लागला. बाळही खुदूखुदू हसू लागलं. हा पुतण्या अगदी काकावर गेला आहे. काकाशिवाय ह्याला काही करमत नाही. त्या गोंडस बाळाला पाहून आपणही त्याला घ्यावं असं प्रगतीला वाटलं. पण पुन्हा तिला तिच्या बहिणींचं बोलणं आठवलं. माझी नणंद असंच म्हणते, चिनुकीनेही मामीचा लाडका आहे आणि मग स्वतः इकडे तिकडे फिरत बसेल ग आणि सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून मोकळी होईल. तेव्हा फार पुढे पुढे करायला जायचं नाही. इच्छा असूनही मग प्रगतीने आपलं पाऊल मागे घेतलं. आपल्याला या मायाजाळात फार अडकायचं नाही. 1-2 महिने कसे तरी काढू आणि मग पंकजला सांगून वेगळंच राहू. या फॅमिली ड्रामामध्ये आपला जीव गुदमरेल नाही तर. गुरुजी आले आणि पूजा पार पडली. दुसऱ्या दिवशी हनीमूनसाठी दोघे केरळला जाणार होते. पण रात्री दगदगीमुळे प्रगतीला ताप भरला. तिने पंकजला उठवलं. पंकजने हात लावून पाहिलं. बराच ताप होता. थांब मी क्रोसिन घेऊन येतो. उठून तो हॉलमध्ये गेला. हॉलची लाईट लावली. क्रोसिन शोधू लागला. काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आल्या. लगेचच बाबाही बाहेर आले. प्रगतीला बरं नाही हे कळल्यावर दोघेही आत येऊन तिची विचारपूस करू लागले. चटकन बाबांनी मिठाचं पाणी करून आणलं. आईंनी तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. त्या आवाजाने दादा वहिनी देखील बाहेर आले. पंकजने तिला पाणी दिलं, क्रोसिन दिलं. साधा ताप तर आला आहे आपल्याला, पण तरीही सगळी लोकं किती करतायत माझ्यासाठी. प्रगतीच्या मनात विचार आला. पण पुन्हा काही बाही आठवून तिचं मन नकारी होऊ लागलं. नव्याची नवलाई असते ग, त्यानंतर बेशुद्ध पडलं ना तरी कोणी विचारणारं नसतं. असंच काहीतरी दीदी रडून रडून आईला सांगत होती ते तिला आठवलं. मी ठीक आहे, तुम्ही सगळेजण झोपा आता, कुणीही त्रास करून घेऊ नका, ती सांगायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या बोलण्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. भाऊजी पंकजला विचारत होते, डॉक्टरांना फोन करूया का? वहिनी मिठाचं पाणी बदलून आणायला गेल्या होत्या. आई बाबांना म्हणत होत्या, माझं चुकलं, पोरीची दृष्ट काढायला हवी होती. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर लागली असेल हो. मिठाच्या घड्या आणि क्रोसिनचा परिणाम दिसू लागला होता. त्यामुळे तिचा ताप थोडा कमी झाला होता. तिला अशक्तपणा खूप होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी केरळला जायचं बारगळलं. प्रगती खूप दुःखी झाली. तिला वाईट वाटलं. तिला पंकजबरोबर फिरायचं होतं, देवदर्शन करायचं होतं, भरपूर शॉपिंग करायची होती, फोटो काढायचे होते आणि ते स्टेटसवर देखील लावायचे होते. आयुष्यातला हा महत्त्वाचा काळ खूप एन्जॉय करायचा होता. पण आता सगळंच कॅन्सल झालं होतं. सुट्ट्यांची मारामारी असताना देखील तिने 4 दिवस जास्त सुट्टी घेतली होती. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. पण आता त्याला काही इलाज नव्हता. दुसऱ्या दिवशी आईंनी गरमागरम पोहे केले होते. वहिनीने तिच्यासाठी आल्याचा कडकडीत चहा आणला. पंकज तर बिचारा तिच्या बाजूलाच बसून होता. बाबा भाऊजी अधूनमधून चौकशी करून जात होते. भाऊजींनी पंकजला म्हटलं, हे पहा, आता ताप कमी असला तरी एकदा डॉक्टरांकडे घेऊन जायलाच हवं. मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे, तू लगेचच घेऊन जा तिला. उगीचच हलगर्जीपणा करायला नको, समजलं ना? दोघेही डॉक्टरकडून येईपर्यंत घरातले सगळेजण चिंतित होते. व्हायरल फीवर आहे हे कळल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
तिला बसवून आईने दृष्ट काढून टाकली. बाबाने तिला विचारलं, ए बेटा, तुला आईबाबांची आठवण येते का? तुला तुझ्या घरी जायचं आहे का? की आईबाबांना इथे बोलवूया? बाकी इतर कसलं टेन्शन नाही ना? वहिनी देखील म्हणाल्या, तू नॉनव्हेज खात नाहीस म्हणून, नाहीतर तुला चिकनचं गरम गरम सूप दिलं असतं. पण काही हरकत नाही, व्हेजिटेबल सूप केलं आहे. फ्रेश हो आणि मग तेवढं पिऊन घे. बघ एकदम तरतरी येईल तुला. बिचाऱ्या वहिनींनी वेळात वेळ काढून तिच्यासाठी सूप बनवलं होतं. प्रत्येकजण जमेल तशी काळजी घेत होते. बरं आता सगळ्यांनी बाजूला व्हा, तिला जरा आराम करू दे ना, भाऊजी म्हणाले. ती उठली आणि तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर जाऊन पडली. झोप येत नव्हती, पण पडल्यानंतर जरा बरं वाटत होतं. काय गं, कसला विचार करतेस एवढा? साधा व्हायरल फीवरच आहे असंच म्हणाले डॉक्टर. चिंतेचं काही कारण नाही, पंकज म्हणाला. सॉरी पंकज, माझ्यामुळे आपलं जाणं कॅन्सल झालं ना, ती म्हणाली. ठीक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, तो म्हणाला. आणि त्याला एकदम हसूच आलं. काय रे, काय झालं, तिने विचारलं. हसू आवरत तो म्हणाला, बहुतेक आपल्या घराण्याला हनीमून विचका असा शापच आहे. म्हणजे कळलंच नाही मला, तिने विचारलं. अगं म्हणजे दादा वहिनी हनीमूनसाठी गोव्याला गेले होते ना, आणि गेल्या गेल्या हॉटेलच्या स्टेअरकेसवरून वहिनी पडली. तिचा पाय इतका दुखावला की दादाला तिथून तडक फ्लाईटने परत यावं लागलं. आल्यानंतर कळलं की फ्रॅक्चर होतं. आईबाबांचं सुद्धा असंच काहीतरी झालं होतं अगं. त्यावेळेस हनीमून वगैरे प्रकार नव्हता म्हणा, पण ते दोघे देवदर्शनाला गावी गेले होते. तेव्हा आईच्या पायाला विंचू चावला होता. अगं तिचा पाय काळा निळा पडला होता. देवदर्शन तर सोडा, बाबांना तालुक्याच्या डॉक्टरचं मात्र दर्शन करावं लागलं होतं. आणि मग तो कितीतरी वेळ हसत राहिला. भाऊजी, जरा पिल्लूला घ्या ना, खूप रडतोय तो, बाहेरून वहिनीने आवाज दिला. हो आलो बहिणी, असं म्हणत पंकज बाहेर गेला आणि पिल्लूला घेऊन आत आला. पिल्लू आज काही शांत व्हायचं नाव घेत नव्हता. मी घेऊ का त्याला, प्रगतीने विचारलं. जमेल तुला, पंकज म्हणाला. हो, ताई दिदीची दोन्ही मुलं माझ्याकडे मोठी झाली आहेत, असं म्हणत तिने त्याच्या हातातून पिल्लूला आपल्याकडे घेतलं. त्याच्याशी काहीतरी बोलू लागली, बोबड्या बोबड्या भाषेत. त्याला खिडकीजवळ घेऊन काऊ माऊ दाखवू लागली. खरोखरच पिल्लू शांत झालं. काकी आणि बाळ कितीतरी वेळ एकमेकांशी बोबड्या भाषेत गप्पा मारत होते. पंकज ते सगळं कौतुकाने पाहत होता. बाळ तर झोपून गेलं. तेव्हा पंकज म्हणाला, प्रगती, याआधी अनेक स्थळं मी पाहिली. काही ना काही कारणांवरून नकार आला किंवा दिला गेला. पण जेव्हा तुझ्याकडून होकार आला ना, तेव्हा अगदी खात्री पटली होती मला की मला जशी बायको हवी होती तू अगदी तशीच आहेस. माझं मन, माझ्या घरातल्यांचं मन जपणारी आणि सगळ्यांना वहिनीसारखं जोडून ठेवणारी. प्रगती काही बोलली नाही, पण यावेळेस तिला थोडं अपराधी वाटलं. पण तिच्या मनात कोणते नेगेटिव्ह विचार आले नाहीत. संध्याकाळपर्यंत तिला बरं वाटत होतं. थोड्यासाठी आपलं जाणं कॅन्सल झालं याची मात्र मनाला हुरहुर लागून राहिली. घरात ती आईची वहिनीची दगदग पाहत होती. 2 दिवस या सगळ्यांनी आपल्यासाठी खूप केलं. आपण आता याचा फायदा घ्यायला नको. फार काही नाही, पण निदान बसल्या जागी भाजी चिरून देणं, निवडणं, ही तर कामं आपण करूच शकतो ना, असा विचार करून ती किचनमध्ये गेली. काय गं प्रगती, काही हवं होतं का? भूक लागली आहे का? हे बघ, वेदूने बेसनाचे लाडू केलेत, खातेस का? बेसनाचे लाडू पंकजला खूप आवडतात, तेही त्याच्या वहिनीच्या हातचे. महिन्यातून एकदा तरी तिला करायला सांगेल. डब्यातला लाडू तिच्या हातावर ठेवत आई वहिनीचं कौतुक करत होत्या. खाऊन बघ ना प्रगती, कसा झालाय, वहिनीने म्हटलं. लाडू तोंडात टाकत प्रगती म्हणाली, छान झालाय. तेवढ्यात मागून बाळाला घेऊन भाऊजी आत आले. बाळाने प्रगतीकडे झेप घेतली. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, हसू देखील आलं. प्रगतीने पण त्याला घट्ट कुशीत धरलं. मजा आहे बाबा राजकुमाराची. पहिल्यांदा लाड करायला आजी आजोबा काका होते, आता काकू देखील आली, वहिनी म्हणाल्या. काय गं प्रगती, तब्येत कशी आहे, भाऊजींनी विचारलं. बरी आहे दादा आता, ती म्हणाली. मग जा पॅकिंग करायला घे, उद्या तुमचं केरळचं फ्लाईट आहे. भाऊजी असं म्हणताच प्रगती आश्चर्याने पाहत राहिली. सगळेजण आश्चर्यचकित झाले. या बाहेर, जेवताना सगळं सांगतो, भाऊजी असं म्हणतात सगळे बाहेर येऊन बसले. पंकजकडे पाहत भाऊजी म्हणाले, उद्याच्या केरळच्या फ्लाईटचं बुकिंग केलं आहे, उद्या निघताय तुम्ही. हॉटेलचं बुकिंग तू कॅन्सल करायला सांगितलं होतंस पंकज, पण मी काही केलं नाही. प्रगती ठीक होईल याची खात्री होती मला. भाऊजी म्हणाले, अरे दादा, पण आता सीझन आहे, फ्लाईटचं तिकीट किती महाग पडलं असेल तुला. पंकज पटकन बोलून गेला. असू दे ना, तुमच्या आनंदापेक्षा महाग नाही ते. आणि हे दिवस, हे क्षण परत येणार नाहीत रे. जा,
खूप मजा करा. प्रगतीला जे जे काही हवं आहे ते सगळं सगळं घेऊन दे, समजलं? भाऊजी म्हणत होते. सगळेजण आनंदाने कौतुकाने पंकज आणि प्रगतीकडे पाहत होते. प्रगतीला बोलायला शब्द फुटत नव्हते. आपण खूप नशीबवान आहोत की आपण या घरात आलो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घर, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. या विचाराने तिचं मन भरून पावलं. मग चला आपणही यांना पॅकिंगला मदत करूया, आई म्हणाल्या. सगळे उठणार तोच प्रगती म्हणाली, थांबा ना, मला सगळ्यांशीच काहीतरी बोलायचं आहे. सगळेजण तिच्याकडे पाहू लागले. आई, बाबा, दादा, वहिनी, पंकज, मी या घरात आले ना तेव्हा तुम्हा सगळ्यांबद्दलच माझ्या मनात एक अढी होती. सासरची मंडळी त्रास देणारी असतात असं मी ऐकून होते आणि म्हणूनच सगळ्यांबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. आपण इथे राहू शकू की नाही, एकत्र कुटुंबात आपल्याला जमेल की नाही, आपण वेगळंच व्हावं असे अनेक प्रश्न पडले होते. कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं यात संभ्रमात होते मी. पण माझं चुकलं. तुम्ही सगळेजण खूप वेगळे आहात, खूप छान आहात. तुमच्याबद्दल असा चुकीचा विचार केला म्हणून मी मनापासून माफी मागते. हे सगळं सांगितलं नसतं तरी चाललं असतं असंही वाटलं मला एकदा. पण नको, तसं नको. मनाचं भांडं खरकटं ठेवून त्यात नवीन नाती बनवता नाही येत. मनात अशी अढी ठेवून नवीन नाती जुळवता नाही येत. म्हणून सगळं मोकळेपणाने सांगितलं. या क्षणापासून मात्र मला आपल्या या कुटुंबाचा एक भाग व्हायचा आहे. माझा संभ्रम आता पूर्ण दूर झाला आहे. आई, बाबा, मला माफ कराल ना? ती सच्चेपणाने बोलत होती. आई उठल्या, तिला जवळ घेतलं. अगं बाळ प्रगती, तू हे सगळं सांगितलं नसतंस ना तरी मला ते समजलं होतं. मला दोन्ही मुलगे असले तरीही एका मुलीला माहेर सोडून सासरी येताना काय काय वाटू शकतं याची मला पूर्ण कल्पना आहे. आमच्या वेदूलाही असंच वाटलं होतं, हो ना वेदू? सुरुवातीला तिलाही वेगळं राहायचं होतं आणि आम्ही देखील त्या दोघांना खुशाल वेगळं राहा असं सांगितलं. पण नंतर ती या घरात इतकी रुळली की आता त्यांना हात धरून बाहेर काढलं तरी जाणार नाहीत माझी मुलं. अगं, नवीन नाती जुळताना आपण सगळेच संभ्रमात असतो, अगदी गोंधळलेल्या नात्यांच्या संभ्रमात पडलेल्या अर्जुनासारखीच. अगदी सुरुवातीला लग्न करून आले मीही अशीच होते. काय करावं, काय करू नये नाही कळत आपल्याला. पण मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं, समोरचा गोंधळलेला असला, संभ्रमित वाटणारा अर्जुन असला की मग आपण श्रीकृष्ण व्हावं, शांत, स्थिर, परिपक्व. मग अगदी समोरच्याला अर्जुन नाही होता आलं तरीही चालेल. आपण मात्र श्रीकृष्णच व्हावं. संकटाचा सामना करताना कधी सुदर्शन चक्र हाती घेणारा तर कधी लीलया गोड बासरी वाजवून इतरांना मधुर आनंद देणारा श्रीकृष्ण. बाळांनो, गीता ही फक्त वाचायची नसते, ती जगायची असते. आपल्या नात्यांमध्ये ती अनुभवायची असते. तरच ते नातं आणि आयुष्य आणि अगदी समोरच्याचं मन भगवद्गीतेसारखं ज्ञानी आणि पवित्र होतं. आणि मग मनापासून जुळलेल्या त्या नात्यांच्या त्या बासरीतून सुंदर, मंजूळ, पवित्र सूर बाहेर पडतात. नातं आपुलकीचं, प्रेमाचं हवंच, पण त्याहून जास्त ते ज्ञानमय हवं. कर्तव्य, जबाबदाऱ्या यांचा मेळ साधणारं हवं. म्हणजे मग सुखदुःखांच्या फोल अपेक्षांचा गाळ अगदी तळाशी जाऊन बसतो. आज तुम्हा संभ्रमित पडलेल्या, गोंधळलेल्या नवीन पिढीसमोर आम्ही पदाने नाही पण विचारांनी, कृतींनी श्रीकृष्ण व्हायचा प्रयत्न करतोय. उद्या आमच्या जागी तुम्ही असाल. नात्यांचा हाच रथ तुम्हालाही असाच पुढे न्यायचा आहे. माझी मुलं आणि दोन्ही सुना तो रथ हाकण्यासाठी समर्थ आहेत असं मला वाटतं, हो ना? आपल्या दोन्ही सुनांकडे पाहत आई उद्गारल्या. वेदिका आणि प्रगती छान हसल्या. प्रगतीच्या मनातले सगळे संभ्रम, गोंधळ दूर झाले होते. एका नवीन ज्ञानमय नात्याला सुरुवात झाली होती. सगळे भ्रमित विचार मागे पडले होते आणि एकच विचार मनात कायमचा रुजला होता. समोरच्याला अर्जुनासारखं होता नाही आलं तरी चालेल, आपण मात्र श्रीकृष्णच व्हावं. तरच नात्याच्या बासरीतून मंजूळ सूर बाहेर पडतात. प्रगतीला आता पुढे काहीही दिसत नव्हतं. चराचरात वसलेला तो भगवंत, तो श्रीकृष्ण जगणं सहजपणे समजावून सांगणाऱ्या सासूच्या रूपात तिला दिसत होता. मनातला कोलाहल संपला होता आणि अंतर्मनात फक्त धून ऐकू येत होती, ती मंजूळ बासरीची.